नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण कैरीचा मुरंबा पाहणार आहोत। तर तोंडाची चव वाढवणारा, वर्षभर टिकणारा चटपटीत असा कैरीचा मुरंबा। तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला बघूया। तर मी इथे कैऱ्या घेतल्यात आणि कैऱ्या ताज्या ताज्या कैऱ्या आहेत। तर कुठल्याही प्रकारच्या आपण कैरी घेऊ शकतोय। तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पूर्ण अशा पाणी त्याचं पुसून घ्यायचं, त्याला पाणी राहता कामा नये। तर अशा पद्धतीने हे मी पूर्ण पुसून घेते। तर कॉटनच्या कपड्याने हे पुसल्या की एकदम स्वच्छ अशा होतात। तर मी आज पूर्ण पुसून घेते। हे बघा, आता हे पुसून मी याचं देठाकडची बाजू मी कापून घेते आणि आता हे सोलून घ्यायचे। तर आता मी अशाच पद्धतीने सगळ्या कैऱ्या सोलून घेणार आहे। तर तुम्ही कुठल्याही प्रकारची कैरी घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी हे सोलून घेते। आता किसून घेते, किसणीवर असं किसून घ्यायचं। हे बघा, आता मी हे किसून घेतलंय। तर आता ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं। तर मी स्टीलच्या भांड्यामध्येच करत आहे, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये छान असं म्हणजे आंबटपणा असतो, त्यामुळे त्या स्टीलमध्ये काही त्याच्यावर इफेक्ट होत नाही, म्हणून मी स्टीलच्या कढईमध्येच करते। तर आता त्यामध्ये मी लवंग आणि दालचिनीची तुकडा टाकला एक, आणि काजूचे काप टाकून घेते। नाही टाकले तरी चालेल, तर मी टाकते। तर तुपावर हे सगळं परतून घ्यायचं। तर आता हे तुपावर मी परतून घेते। काजूचे काप तुम्ही नाही टाकलेत तरी चालतील, मी टाकलेत। तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकले तरी चालू शकता। तर अशा पद्धतीने हे मी पूर्ण असं परतून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर मी 2 वाटी गूळ घालून घेते। तर तुम्हाला गोड जेवढं गोड हवं असेल त्या प्रमाणे गूळ घालायचं आहे। त्याच्यामध्ये गुळाऐवजी साखर घातली तरी चालेल। गूळ पूर्ण वितळून गेले, तुम्ही पाहू शकता गुळाचं असं पाणी सुटलं त्यामध्ये। तर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं नाहीये, कारण झाकण ठेवलं तर वाफ होते आणि वाफेचं पाणी होतं आणि त्यामध्ये पाणी उतरतं आणि तो मुरंबा जास्त टिकू शकत नाही। म्हणून आपल्याला त्यामध्ये पाण्याचा अंश जाता कामा नये, म्हणून त्याच्यावर झाकण न ठेवताच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। तर आता मी गूळ घातलं, तर मला जरा अजून आंबटपणा वाटतोय, तर त्यामध्ये मी अजून साखर घालते। तर तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा घातली तरी चालते। मी गूळ घातलं, आता साखर घालून घेते त्यामध्ये, किंवा पूर्ण गूळ घातला तरी चालेल। तर आता मी बघते अशी एकतारी तार आली का आपण गॅस बंद करून घ्यायचा। तर आता हा आपला मुरंबा तयार आहे, तुम्ही पाहू शकता। याला एकतारी तार आली अशी। तर अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट करायचं नाहीये, कारण ते आपण ठेवून दिलं तर आणखी थंड झाल्यावर आणखी घट्ट होतं, म्हणून आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर आता हे काचेच्या बरणीमध्ये थंड झालंय,
काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं। तर अशा पद्धतीने तुम्ही केलात तर वर्षभर छान असा आपला मुरंबा टिकून राहतोय। तर अशा पद्धतीने मी हे काचेच्या बरणीमध्ये ठेवते। तर तुम्ही सुद्धा काचेच्या बरणीत ठेवलात तर व्यवस्थित असा मुरंबा आपला टिकून राहतो, किंवा चिनेमातीच्या बरणीमध्ये ठेवलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपला हा मुरंबा तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेली नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपी बरोबर।